नमस्कार मंडळी, उज्ज्वल फूड रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या रेसिपीमध्ये आपण चिकन 65लाही मागे पाडणारी गोबी कंटकी बनवणार आहोत. मंडळी तुम्ही पाहू शकता याचा कुरकुरीतपणा आवाजावरून. ऐकलत ना मंडळी तुम्ही क्रिस्पी आवाज, बाहेरून इतकी कुरकुरीत की प्रत्येक बाईटमध्ये कुरुम कुरुम असा आवाज. चला तर मग मंडळी आपण 2 तासांनी सुद्धा आपली गोबी कंटकी एकदम कडक व क्रिस्पी राहील आणि अजिबात मऊ पडणार नाही. त्यासाठी आपण ही खास रेसिपी सुरू करू. सगळ्यात पहिले आपण साहित्य पाहू. साहित्य अगदी साधे आणि आपल्या घरचंच आहे. साहित्यामध्ये आपण घेतलेले आहे मंडळी 2 चम्मच दही, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, 2 चम्मच बेसन पीठ आणि गोबी कंटकी मसाला. तर पहा या ठिकाणी मी बाजारातून मस्त पांढरी शुभ्र अशी गोबी घेऊन आलेली आहे. आता तिचे मोठ्या मोठ्या साईजमध्ये असे तुकडे करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी मोठ्या मोठ्या साईजमध्ये उभ्या लाईनमध्ये अशी कट करून घेत आहे. बघा या ठिकाणी गोबी अशीच चिरायची पहा. या ठिकाणी मी जास्त मोठे पण तुकडे केलेले नाहीत आणि जास्त लहान पण करून घेतलेले नाहीत. मध्यम साईजचे असे चिरून घ्यायचे. शक्यतो सगळ्या तुकड्यांची साईज ही समान करून घ्यायची. यामुळे कसं शिजताना ते एकाच वेळी शिजतील. आणि हा चिरल्यावर मिठाच्या पाण्यामध्ये हे तुकडे 10 मिनिटे तसेच ठेवून घ्यायचे. यामुळे कसं हे मस्त स्वच्छ होतील. आणि त्यानंतर आपण इकडे गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवू. या पाण्यामध्ये आपण किंचित थोडंसं मीठ टाकून घेऊ. यामुळे कसं गोबी ही मिठाचं पाणी शोषून घेते आणि यामुळे मिठाची चव ही गोबीच्या आतपर्यंत जाते. त्यामुळे पाण्यामध्ये लक्ष करून मीठ टाकून घ्यायचं. आता या गोबीला आपण एक उकळी येईपर्यंत उकळून घेऊ छान असं. आणि हा गोबी उकळते वेळेस एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची, आपली ही गोबी जास्त उकळता कामा नये. कारण जास्त जर गोबी उकळून गेली ना, तर ही गोबी कंटकी आपली ही एकदम क्रिस्पी होणार नाही. त्यामुळे शक्य असेल तेवढं फक्त एक उकळी येईपर्यंतच ही गोबी उकळून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मी उकळी आल्यास त्या गोबीला लगेच काढून घेतलेले आहे. आता उकळलेल्या गोबीला थंड होऊ देऊन आपण यामध्ये साहित्य टाकून घेऊ. तर पहा 10 मिनिटानंतर मी उकळलेल्या गोबीमध्ये 2 चम्मच दही आणि 2 ते 3 चम्मच गोबी कंटकी मसाला. गोबी कंटकी मसाला हा तुम्ही भरपूर प्रमाणात टाकू शकता. आता यामध्ये आपण 2 चम्मच बेसन टाकून घेऊ आणि 1 चम्मच लाल तिखट. आता अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर टाकू आपण यामध्ये. कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही तांदळाचे पीठ देखील वापरू शकता. तर पहा मी यामध्ये सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं साहित्य चमच्याच्या किंवा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपलं यामध्ये मीठ टाकायचं राहून गेलेलं आहे. चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ. मिठाचे प्रमाण थोडे कमीच टाकून घ्यायचं आहे, कारण आपण गोबी उकडते वेळेस त्यामध्ये मीठ टाकलं होतं. तर पहा चमच्याच्या सहाय्याने बिलकुल हे व्यवस्थित मिक्स होत नव्हतं. त्यामुळे मी हाताने एक एक करून असं छान मिक्स करून घेत आहे. मंडळी यामध्ये मी किंचितही पाणी टाकून घेतलेलं नाही. तुम्ही पाहू शकता. जर पाण्याची गरज पडलीच तर किंचित पाणी टाकून घ्यायचं. या सर्व मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून आपण 10 मिनिटांसाठी त्याला तसंच झाकून ठेवू. पहा आता आपण कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी टाकून घेऊ. तर पहा या ठिकाणी आपलं तेल एकदम कडकडीत असं तापलेलं आहे. आता या तापलेल्या तेलामध्ये आपण आपली बनवून घेऊ गोबी कंटकी. या तेलामध्ये गोबीचे तुकडा हा एक एक करूनच टाकून घ्यायचा मंडळी. आणि हा एकाच वेळी गोबीचे अनेक तुकडे एकदाच यामध्ये टाकून घ्यायचे नाही, कारण ते एकमेकांना चिकटले जातात. त्यामुळे आपली गोबी कंटकी ही मऊ पडू शकते. आणि हा गोबी कंटकी तळताना अजून एक येथे गोष्ट लक्षात घ्यायची. गोबी कंटकी ही नेहमीच मध्यम आचेवरती तळून घ्यायची. कारण कसं गॅसची स्पीड ही जास्त केली ना, बाहेरून ही कंटकी तळली जाते पण आतून ती तशीच कच्ची राहिली जाते. पहा या कंटकीला कसला भारी रंग आलेला आहे, एकदम सोनेरी आणि एकदम क्रिस्पी. मंडळी ही गोबी कंटकी तळते वेळेस अजिबात घाई करायची नाही. मध्यम आचेवरती या गोबी कंटकीला 3 ते 4 मिनिटे मस्त आरामात तळून घेतलेला आहे या ठिकाणी. आता आपण या कंटकीला काढून घेऊ. आवाज तर तुम्ही ऐकलात ना मंडळी, फक्त 70% ही गोबी कंटकी तळलेली आहे आपण. कारण या कंटकीला आपल्याला पुन्हा एकदा तेलामधून फ्राय करून घ्यायचं आहे. तर पहा या ठिकाणी राहिलेली गोबी मी याच पद्धतीने मध्यम आचेवरती तळून घेते. मंडळी आज मी ज्या पद्धतीने गोबी कंटकीची रेसिपी सांगत आहे ना, जर त्या पद्धतीने जर तुम्ही गोबी कंटकी बनवली ना, तर ती बनवून झाल्यानंतर 2 तास सुद्धा तशीच कडक व क्रिस्पी राहील. पहा आपल्या गोबी कंटकीचा आवाज एकदम कुरकुरीत आणि कडक. पहा मंडळी एक वेळेस मी गोबी कंटकी आपली तळून झाल्यास तेल पुन्हा चांगले कडकडीत असं गरम करून मी एक वेळेस पुन्हा तेलामधून यांना फ्राय करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपली एकदम मस्त अशी कुरकुरीत गोबी कंटकी तयार झालेली आहे. पहा ही आपली कंटकी बाहेरून एकदम कुरकुरीत
आणि आतून तुम्ही पाहू शकता एकदम मऊ अशी आपली कंटकी खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडली ना मंडळी तुम्हाला? तर मग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व खमंग क्रिस्पी रेसिपीसह. धन्यवाद.